नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व दलित संघटना एकवटल्या। बहे तालुका वाळवा येथील मातंग समाजाचे रामचंद्र देवकुळे यांच्यावर जातीवादी गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला। तसेच एतवडे खुर्द येथील मंदाकिनी बनसोडे यांचे जातीवादी मानसिकतेतून घर पाडले। या आणि अशा अनेक घटना दलितांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व दलित संघटना तसेच पक्षाच्या वतीनं इस्लामपूर पोलीस उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। एखादा अत्याचारग्रस्त दलित फिर्याद द्यायला पोलीस ठाण्यात गेला तर त्याची फिर्याद लवकर नोंद करून घेतली जात नाही। 8 ते 10 तास त्याला ताटकळत बसून ठेवलं जातं। पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून घेतला जात नाही। गुन्हा नोंद केला तरी आरोपीला अटक केली जात नाही। पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी दलितांना दुय्यम स्थान देत असतात। पोलीस अधिकारी सुद्धा जातीवाद करत आहेत हे स्पष्ट दिसत आहे, असं मत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मोर्चा पोलीस उपविभागीय कार्यालयाजवळ गेल्यानंतर तेथे मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। यावेळी अनेक संघटनांच्या नेत्यांनी सरकार, प्रशासन, पोलीस खाते यांच्यावर टीकेची झोड उठवत यापुढे दलितांच्यावर अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला। या आक्रोश मोर्चात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते प्राध्यापक सुकुमार कांबळे, दलित महासंघाचे नेते डॉक्टर मच्छिंद्र सकटे, नंदकुमार नांगरे, दलित महासंघाचे दीपक मिसाळ, RPI सचिन जाधव, सुधीर कांबळे, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, विलास बल्लाळ, विकास बल्लाळ, संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा श्रद्धा शिंदे, प्रियांका बागडे, अतुल बाबा शिंदे, शिवाजी सोनवणे, रवी बल्लाळ, संतोष चांदणे, बहुजन समता पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना अध्यक्ष पिताजी थोरवडे, विठ्ठल मानेकर, भास्कर चव्हाण, प्रवीण कांबळे आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, सहसंपादक। सर्वांना नमस्कार। माझा मानाचा सप्रेम जय रविदास, जय शिवराय, जय भीम। मी सौ श्रद्धा अतुल शिंदे, संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष। आपल्या बहेगावतील रामभाऊ देवकुळे यांच्यावरती जो काही प्रकार घडला की डोळ्यामध्ये चटणी वगैरे टाकून त्यांना मारहाण केली, तर अशा घटनेचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतोय। कारण की दलितांवरती होणारे अन्याय अजूनही चालू आहेत आणि मुळात असं वाटतंय की महिलांच्यावरती अन्याय होतातच, परंतु पुरुषांच्यावरती सुद्धा अन्याय हे जाणीवपूर्वक केले जातात। तर याला कुठं नाही कुठं बाबांना सरकारनं आळा घातला पाहिजे असं आम्हाला ठामपणे वाटत आहे। कारण की महिला सुरक्षित नाहीतच, परंतु जर पुरुषांच्यावरती जर असे जर हल्ले होत असतील तर अशा घटनेचा निषेध करून सुद्धा काही उपयोग नाही। कारण प्रशासन सुद्धा आजपर्यंत काय झोपलेलं आहे का? अशा जर घटना घडत असतील तर याच्यावर तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि लवकरात लवकर योग्य ती रामभाऊ देवकुळे यांना त्यांच्या जो कारवाई जी झालेली आहे त्याच्यावरती योग्य ती न्याय आम्हाला दिला पाहिजे असं यासाठी आम्ही रामभाऊ देवकुळे यांना आज हल्लाबोल मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेला आहे। सर्व चर्मकार बांधव तसे दलित वर्ग पूर्ण सहभागी झालेला आहे आणि रामभाऊ देवकुळे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। मी संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघ अध्यक्ष। आज महाराष्ट्रात आपण बघतोय दलितांच्यावर, अल्पसंख्याकांच्यावरती, गोरगरीब सर्वसामान्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय। त्याचप्रमाणे वाळवा तालुक्यातील बहेगावातील रामभाऊ देवकुळे याच्यावरती काही गावगुंडांनी डोळ्यामध्ये चटणी टाकून प्री प्लॅन करून त्याला मारहाण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानं हा प्लॅन होता। आणि एक मागासवर्गीय दलित समाजातला युवक आवाज उठवतोय, जे बोगस कामं चालू आहेत गावातील, जे चुकीच्या पद्धतीने काम आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, ह्याच्यावर आवाज उठवत असताना काही गावातील भ्रष्ट लोकांनी, गावगुंडांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे विचार संपवण्याचं कट कारस्थान केलं होतं।